श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. तुम्हाला मला अगदी प्रत्येकालाच वाटतं की आपली आर्थिक परिस्थिती ही चांगली असावी, उत्तम असावी. आपल्याला पैशाची कमतरता कधी भासू नये. आपलं घर धन धान्य ऐश्वर्याने भरून असावं. मग यासाठी आपण कष्ट करत असतो, मेहनत करत असतो. आपापल्या परीने उद्योगधंदा असेल, नोकरी असेल, काहीही करतो, पण आपण कष्ट करत असतो. पण आपल्या त्या कष्टाचं योग्य ते जर आपल्याला फळ मिळालं तर त्यावेळेला आपण म्हणतो की मला माझ्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळाला आहे किंवा मला नशिबाची साथ मिळालेली आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला नशिबाची साथ मिळते त्याच वेळेला आपण यशस्वी होतो आणि आपण म्हणतो की मी धनवान आहे किंवा माझ्याकडे भरपूर पैसा आहे किंवा आपली आर्थिक स्थिती उत्तम होते. फक्त आपण कष्ट करतोय, मेहनत करतोय आणि नशिबाची साथच जर आपल्याला मिळत नसेल, आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदलाच आपल्याला मिळत नसेल तर त्या कष्टाला काहीही अर्थ नाहीये. त्यामुळे नशिबाची साथ मिळण्यासाठी आज जो उपाय सांगणार आहे, आज जी सेवा सांगणार आहे ती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. या सेवेने आपल्याला माता लक्ष्मीची कृपा जी आहे ती आपल्यावर होईल. 4 पैसे मागे पडतील, धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील. जोही काही आपण व्यवसाय करतोय, नोकरी करतोय त्यामध्ये आपल्याला यश मिळू लागेल. म्हणजेच काय की आपल्या नशिबाची साथ मिळू लागेल. जे सतत येणार अपयश आहे, अडथळे आहे ते कुठेतरी दूर होताना तुम्हाला बघायला मिळतील आणि हळूहळू आपली आर्थिक स्थिती उत्तम चाललेली आहे. कुठल्या ना कुठल्या ठिकाणाहून, कुठल्या ना कुठल्या म्हणजे कामातून आपल्याला जे एक्सपेक्ट आहे त्यापेक्षा जास्त मोबदला आपल्याला मिळू लागलेला आहे आणि तो पैसा टिकू लागलेला आहे असा अनुभव तुम्हाला येऊ लागेल. आणि त्याही पेक्षा महत्त्वाचा हा जो उपाय आहे तो फक्त आपल्याला पौर्णिमा ते पौर्णिमा करायचा आहे. हा उपाय तुम्ही या कार्तिकी पौर्णिमेपासून संकल्प करून 11 पौर्णिमा करू शकता, 5 पौर्णिमा करू शकता, 7 पौर्णिमा करू शकता किंवा मी अगदी 1 वर्ष प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करेल असा सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता. त्यामुळे अगदी प्रत्येक जण हा जो उपाय आहे तो आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी करू शकतो. फक्त पौर्णिमेला जर तुम्हाला पिरियड्स असतील तर तुम्ही स्वतः हा उपाय करू नका. तुमच्या घरातील इतर मंडळी असतील त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल. आणि सुतक असेल तर ती पौर्णिमा तुम्ही सोडून द्या आणि त्याच्या पुढच्या पौर्णिमेला तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता. एखादी पौर्णिमा सुटली तरी काही हरकत नाही, त्याच्या पुढच्या पौर्णिमेला आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता आपल्याला करायचं काय आहे, पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पूजन करायचं आहे. आता लक्ष्मी पूजन म्हटलं की आपल्याला दिवाळीतील लक्ष्मी पूजन आठवतं. तर पण लक्ष्मी पूजन हे दिवाळीतच करावं का, तर असं नाही. पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी, उपासना करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानली जाते. आणि पौर्णिमा तिथीला जेही आपण माता लक्ष्मीचे किंवा इतर जे काही उपाय करू ते अधिक जास्त पटीने आपल्याला लाभ देतात असं म्हटलं जातं. त्यामुळे पौर्णिमा तिथीला जर आपण लक्ष्मी पूजन केलं, पण ते दिवाळीसारखं नाही की एवढं आपल्याला तामझाम करण्याची काहीही गरज नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे लक्ष्मी पूजन करायचं आहे. आणि या पद्धतीने केलं तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये बदल सुद्धा तुम्हाला तेवढ्याच गतीने दिसायला लागतील. फक्त विश्वास आणि श्रद्धा हे मात्र हवं. फक्त कोणीतरी सांगितलंय म्हणून आपण उपाय केले, सेवा केले आणि त्यामध्ये आपला भावच नाहीये, आपला विश्वासच नाहीये तर तो उपाय आपल्यासाठी काम कसं करेल. मानलं तर दगडात सुद्धा देव आहे आणि नाही मानलं तर मंदिरात सुद्धा दगड आहे. ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्या विश्वासावर काम करत असतात. त्यामुळे जे काही करतोय ते विश्वासाने करा, कारण आपण केलेला कोणताही उपाय, कोणतीही सेवा ही कधीही वाया जात नाही. हे होऊ शकतं की बऱ्याच जणांना रिझल्ट खूप लवकर दिसेल, बऱ्याच जणांना उशिरा दिसेल, पण त्याचं फळ जे आहे ते 100% आपल्याला मिळणारच आहे. आणि हा विश्वास सुद्धा आपण आपल्या मनामध्ये ठेवायला हवा आणि आपली जी सेवा आहे, जो उपाय आहे तो आपण करत राहायला हवं. तर बघा, या दिवशी संध्याकाळी जी तिन्ही सांजेची वेळ आहे, ज्याला आपण प्रदोष काळ म्हणतो, त्यावेळेला तुमच्या घरामध्ये जिथेही कुठे जागा आहे तिथे एक चौरंग ठेवा किंवा एखादा पाट ठेवा. त्यावर लाल वस्त्र आपल्याला अंथरायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जी काही म्हणजे माता लक्ष्मीचा फोटो असेल, जो काही माता लक्ष्मीची जी मूर्ती असेल
ती आपल्याला त्यावर ठेवायची आहे। आणि आता तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो पण आहे, माता लक्ष्मीची मूर्ती पण आहे आणि तुमच्याकडे श्रीयंत्र पण आहे, तर हे सगळंही तुम्ही तिथे ठेवू शकता। आणि तुमच्याकडे भगवान श्री हरी श्री विष्णूंचा फोटो असेल, त्यांची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल तर हेही तुम्ही ठेवू शकता। आणि बरेच आपले सेवेकरी हे प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा तर करतातच करतात, तर सत्यनारायण पूजेच्या बाजूलाच आपण ही जी पूजा मांडणी आहे ती करायची आहे। सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर आपल्याला ही जी सेवा सांगणार आहे लक्ष्मीपूजन जे आहे ते आपल्याला करायचं आहे। आता सुरुवातीला काय करायचं, दिवा लावून घ्यायचा आणि तेलाचा दिवा लावायचा आहे, त्याचबरोबर एक तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे, कारण आपण माता लक्ष्मीची उपासना करत आहोत आणि घरामध्ये समृद्धी येण्यासाठी तुपाचा दिवा हा अत्यंत प्रभावशाली मानला जातो। त्यामुळे एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा लावायचा आहे आणि सुगंधित असं धूप अगरबत्ती हे सुद्धा आपल्याला लावायचं आहे। आणि तिन्ही सांजेच्या वेळेला जेव्हा आपण हे लक्ष्मी पूजन करतोय त्यावेळेला आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार काही वेळासाठी उघडं राहील आणि ते तुम्ही उघडं ठेवू शकलात तर खूप उत्तम आहे, नाही तर काही हरकत नाही, पण उघडं ठेवण्याचा प्रयत्न करा। आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये सुद्धा सुगंधित आपल्याला अगरबत्ती लावायची आहे। त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारामध्ये दोन्ही साईडला जर आपण दिवे लावले तेलाचे अगदी साधे पणतीमध्ये तरीही चालेल। त्याचबरोबर पौर्णिमेला हळदीचं लेपन हे तर आपण प्रत्येक जण आपल्या उंबरठ्याला करतच असतो। आता माता लक्ष्मीचा फोटो सुरुवातीला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याकडे श्रीयंत्र असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करून घ्यायचा आहे। सुरुवातीला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा, साध्या पाण्याने केला तरीही चालेल। त्या पाण्यामध्ये केसराच्या 1-2 काड्या टाका, केसर नसेल तर गुलाबाच्या पाकळ्या टाका, गुलाबाच्या पाकळ्या नसतील तर अगदी गुलाबाचा अत्तर असेल तर त्याचा एखादा थेंब टाका आणि त्या पाण्याने माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करा। अभिषेक करताना तुम्ही श्री सुक्तमचं पठण करू शकता किंवा माता लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता मंत्र येतो तो मंत्र तुम्ही म्हणू शकता, जसं की श्रीम श्रीम असेल, ओम श्रीम नमः असेल किंवा कमलात्मक मंत्र तुम्हाला येत असेल तर तो म्हटला तरीही चालेल। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः, हे कोणतेही जे मंत्र आहेत ते तुम्हाला गुगलवर मिळून जातील। आता हा मंत्र म्हणून आपण अभिषेक केला, तिथे आपण चौरंगावर माता लक्ष्मीला जिथे स्थान आहे त्या फोटोच्या समोर तिथे ठेवलं। त्यानंतर श्रीयंत्रावर आपल्याला अभिषेक करायचा आहे, सेम तुम्हाला कशाने करायचं ते तुम्ही करू शकता। श्रीयंत्र प्लेटमध्ये वगैरे ठेवलं, कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्रावर आपण ठेवली, त्यानंतर हळद कुंकू लावून घ्यायचा आहे आणि माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल मिळालं किंवा मोगऱ्याचा गजरा तुम्हाला मिळाला तर आवर्जून या दिवशी आपल्याला अर्पण करायचं आहे। आणि स्पेशली आता बघा व्हिडिओ अगोदर आलाय तर तुम्हाला माहिती मला ही सेवा करायची तर अगोदर तुम्ही गजरा आणून ठेवा आणि या दिवशी आवर्जून मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल किंवा फोटो असेल माता लक्ष्मीचा गजरा किंवा गुलाबाचं फूल आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे। आणि त्यांच्या फोटोला मूर्तीला गुलाबाचं अत्तर असेल तर ते सुद्धा आपल्याला स्प्रिंकल करायचं आहे। त्याचबरोबर ही पूजा झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्या खिरीमध्ये केसरचे 1-2 काड्या असाव्यात, केसरयुक्त खीर असावी, या खिरीचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। आणि हा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला 16 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, म्हणजे फलश्रुती 16व्या ओवीपर्यंत श्री सुक्त म्हणायचं। आणि फलश्रुती जी आहे जेव्हा 16व्या वेळी आपण श्री सुक्त म्हणू त्यावेळेला फलश्रुती म्हणायची, म्हणजे 1 पासून ते 16 पर्यंत फलश्रुती सोडून आपल्याला श्री सुक्त म्हणायचं आहे आणि फक्त 16व्या वेळी फलश्रुती म्हणायची आहे। बरेच जण म्हणतात की फलश्रुती कुठून सुरू होते तर 16व्या ओवीपर्यंत श्री सुक्तम आहे आणि त्याच्या पुढे जी फलश्रुती आहे ती सुरू होते। ती या पद्धतीने पठण करायचं आहे। आणि श्री सुक्तमचं पठण झाल्यानंतर 1 वेळा अवश्य आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायचा आहे। विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला म्हणता येत नसेल, अवघड वाटत असेल तर तुम्ही ऐकू सुद्धा शकता, पण ऐकण्यासाठी तुम्हाला ते शक्य नसेल, जास्त वेळ लागतो, तर अशा वेळेला तुम्ही व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा म्हणू शकता। तुम्ही संस्कृत व्यंकटेश स्तोत्र म्हणा किंवा मराठी व्यंकटेश स्तोत्र म्हणा, कोणतंही म्हटलं तरीही चालेल। आणि हे झाल्यानंतर जी काही आपली समस्या आहे किंवा तुम्ही कशासाठी ही सेवा करताय ती मनोकामना माता लक्ष्मीला बोलून दाखवा आणि त्यानंतर नमस्कार करून आपलं जे आसन आहे ते आपल्याला सोडायचं आहे। या पद्धतीने प्रत्येक पौर्णिमा असं आपण लक्ष्मी पूजन करू शकतो। हे जसं जसं तुम्ही कराल तसं तसं आपली आर्थिक परिस्थिती उत्तम होत आहे याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल। श्री स्वामी समर्थ।